आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आशीर्वाद नव्हे, विकासासाठी पूजाताई। जिल्हा परिषद वाळूज गटातून सशक्त उमेदवारी वाळूज, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळूज जिल्हा परिषद गट क्रमांक 39 मधून सौ पूजाताई योगेश नाई MSc यांनी अधिकृत लोकशाही उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे। आशीर्वाद नको, बदल हवा, विकासासाठी पूजाताई हवी या ठाम भूमिकेसह त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार असलेल्या पूजाताई नाई या शिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक जाण असलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात। जनतेच्या हक्कासाठी जनतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात असा संदेश देत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, महिला व युवक सक्षमीकरण या मुद्द्यांवर त्या विशेष भर देत आहेत। स्थानिक पातळीवरील प्रश्नांची जाण, प्रामाणिक कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये पूजाताई नाई यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। वाळूज गटातील मतदारांनी आपल्या अमूल्य मताचा अधिकार वापरून पूजाताई नाई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथे आपण बघू शकता आताच जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे व्हायला लागले निवडणुकीचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज बघू शकतात। आज 24/1/2026 रोजी आत्ताच पूजाताई योगेश नाडे यांचा प्रचार नारेल इथं हनुमान मंदिर फोडण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना विकास हवा आहे। कारण जनतेच्या हक्कासाठी ताई इलेक्शन लढेल उभा राहिलेलं आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे। काय सांगायचं या संदर्भात? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी पूजा योगेश नाडे, मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि मी वाळूज गट SC मधून अपक्ष उमेदवारी लढत आहे। तर सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे आणि मला वाळूजच्या जनतेला एक विनंती आहे की आपलं अमूल्य मत हे विकासाच्या दृष्टीने आणि जो विकास करील त्याला द्यावे। एवढं बोलून 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।